नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात प्रचार सभांसाठी आले होते। त्यावेळी त्यांचा नागपुरात काही तासांचा मुक्काम घडला। असे म्हटले जात आहे की या मुक्कामानंतर मोदींनी आपल्या प्रचाराचा रोख बदललाय। सरकारच्या या योजनांमधून सामान्य लोकांना मिळालेला लाभ, भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक कारवाई, मोदींची गॅरंटी, विरोधकांचे आव्हानच नसणे अशा मुद्द्यांभोवती आधी मोदी आणि भाजपचा प्रचार केंद्रित होता। परंतु मतदारांना हे मुद्दे फारसे प्रभावित करीत नसल्याचे लक्षात आल्यावर काही ज्येष्ठ लोकांनी मोदींना आपल्या प्रचाराचा रोख बदलण्याची सूचना केल्याचे समजते। त्यामुळे नंतरच्या काळात मोदींनी काँग्रेस सत्तेत आली तर अल्पसंख्याकांचे कसे तुष्टीकरण केले जाईल यावरच अधिक भर द्यायला सुरुवात केली। म्हणजे भाजपचे नेहमीचे ध्रुवीकरण तंत्र पुन्हा सक्रिय झाले। पहिल्या 2 टप्प्यात सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या सगळ्यांचेच समर्थन आपल्याला मिळेल अशी भाजपची समजूत होती। परंतु तसे न होता अल्पसंख्याक समाज आणि दलित मतदार वेगळ्या कारणांसाठी भाजपच्या विरोधात एकवटत असल्याचे पहिल्या 2 टप्प्यातच स्पष्ट झाल्यावर भाजपला आपल्या मूळ शक्ती स्त्रोतावर लक्ष केंद्रित करणे भाग पडले। त्यातच करकरेंच्या मृत्यूचा विषय उकरून काढत काँग्रेस नेत्याने एक प्रकारे भाजपच्या हाती कोलीतच दिले। शेवटी त्यांच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसला द्यावे लागले। तिकडे लालूंनी इंडिया आघाडीची सत्ता आली तर मुस्लिमांना आरक्षण देण्यात येईल असे विधान केले। त्यामुळे मोदींना आणि भाजपच्या इतर प्रचारकांना मतांच्या ध्रुवीकरणासाठी सबळ कारण सापडले। आता यापुढचा प्रचार सगळा याच मुद्द्यांवर केंद्रित होईल असं दिसतंय। भाजपच्या ज्या जाळ्यात अडकण्याचे विरोधकांनी आतापर्यंत कसोशीने टाळले होते, नेमके त्याच जाळ्यात त्यांच्याच काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे विरोधक अडकत चालल्याचे दिसतंय। भाजपच्या या आक्रमक प्रचाराला आता विरोधकांना उत्तर द्यावे लागेल आणि तसे उत्तर देताना पुन्हा कुणीतरी वादग्रस्त विधान करून बसेल। किमान भाजपची तरी तीच अपेक्षा आहे। एकूणच काय तर सरकारची कामगिरी हा विजयाचा निकष ठरू शकत नाही हे लक्षात आल्यावर भाजपने आपल्या प्रचाराचा रोख बदलला। आता तो कितपत प्रभावी ठरतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईलच। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।